नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नियती नेहमी आपल्या पद्धतीनं काम करते आणि ती कधी कधी फार क्रूर असते. महाराष्ट्राच्या आत्ताच्या पिढीला धनुष्यबाण म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे धनुष्यबाण अशी राजकीय ओळख आहे. पण इतिहासात डोकावलं तर लक्षात येईल की धनुष्यबाण हा काही ठाकरेंकडे कायम राहिलेला नाही, पहिल्यापासून तर अजिबात नाही. शिवसेनेची स्थापना 1966ला झाली आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवायला ठाकरेंना थोडकी नाहीत, तब्बल 23 वर्ष लागली. आणि याआधी ठाकरेंनी कोणकोणत्या चिन्हांवर निवडणुका लढवल्या हे ऐकलं तर कदाचित तुम्हाला आश्चर्यही वाटेल. कधी काळी ठाकरे ढाल तलवार या चिन्हावर निवडणूक लढवायचे. त्यांनी कधी रेल्वे इंजिन हे सुद्धा चिन्ह वापरलंय. मशाल हे चिन्ह ठाकरेंकडे यापूर्वी होतं आणि आता जे मी सांगणार आहे त्यानं कदाचित तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल, पण ते खरं आहे. याच ठाकरेंनी आपले उमेदवार कधी काळी कमळ चिन्हावर सुद्धा निवडणुकीत उतरवलेले आहेत. वामनराव महाडिक आणि मनोहर जोशींसारखे उमेदवार भारतीय जनता पार्टीला उसने देऊन ठाकरेंनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरवले होते. ठाकरेंना 1989 मध्ये धनुष्यबाण मिळाला आणि आज तागायत तो त्यांच्याकडे राहील अशी अपेक्षा बाळगून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. पण हा धनुष्यबाण आता त्यांनाच नकोसा झालाय. उद्धव ठाकरे जे बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत, आत्ताच्या ठाकरे गटाचे सर्वेसर्वा आहेत, ते म्हणतात की जर धनुष्यबाण ठाकरेंना मिळणार नसेल तर तो शिंदेंनाही मिळता कामा नये. पर्यायानं हा धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे. पण आठवून पहा, हा धनुष्यबाण गोठवण्याची मागणी होत असली तरी तो पहिल्यांदाच गोठवला जाणार आहे असं अजिबात नाही. 2022 मध्ये हाच धनुष्यबाण गोठवला गेला होता आणि निवडणूक आयोगानं या गोठवलेल्या धनुष्यबाणाला कुणीही वापरायचं नाही असे आदेश दिले होते. ठाकरेंना कदाचित जे आपल्याला मिळत नाही ते दुसऱ्याला मिळू नये असं वाटत असावं, किंबहुना धनुष्यबाण हा आपल्याकडेच राहायला पाहिजे अशीही त्यांची भूमिका असावी. पण दुसऱ्या बाजूला वरकरणी पाहता चित्र असं आहे की ठाकरेंचाच वंशज धनुष्यबाण गोठवायला निघालाय. या निमित्तानं आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. सर्व मान्यवरांना एक अत्यंत नम्र विनंती आहे की आपण कृपया पूर्ण वेळ टीव्ही स्क्रीनकडे पाहत राहावं. आपण सातत्यानं स्क्रीनवर दिसणार आहात. आपल्यासोबत या चर्चेत तुषार रसाळ आहेत, जे उद्धव ठाकरेंच्या गटाचं प्रतिनिधित्व करतायत. आपल्यासोबत एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतिनिधित्व करण्यासाठी शिवसेना प्रवक्ता शीतल म्हात्रे आहेत आणि कायदेतज्ञ या नात्यानं आपल्यासोबत महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे आहेत. मान्यवरांचं चर्चेत स्वागत. राजकीय चर्चेसाठी सगळ्यात पहिला मुद्दा घेऊन मी जातोय आपल्यासोबत असलेल्या तुषार रसाळ यांना. तुषारजी, ठाकरेंच्या वंशजानं धनुष्यबाणाला गोठवण्याची मागणी करावी आणि एक प्रकारे आपल्याच इतिहासाला नाकारावं, आपलं अस्तित्व नाकारावं. प्रसादजी, सर्वप्रथम आता तुम्ही जसं बोललात की ठाकरेंची शिवसेना म्हणजे आमची शिवसेना जी ओरिजिनल आहे ती 66 मध्ये स्थापन झाली आणि 23 वर्षांनी आम्हाला धनुष्यबाण मिळाला. त्याआधी आम्ही ढाल तलवार, त्याच्यानंतर रेल्वे इंजिन, मशाल आणि कमळावर आम्ही इतर निवडणुका लढवल्या. हे आता तुमच्याकडनंच कळलं आणि मलाही माहिती होतं. पण आता जर पाहिलं, धनुष्यबाण हे कोणाचं प्रतीक आहे तर श्रीरामाचे शस्त्र आहे. आता ते रामाच्या हातात चांगलं दिसतं, पण जेव्हा ते रावणाच्या हातात असतं तर कसं वाटलं असतं. आता आमच्यामध्ये शिंदेगड जो आहे ना, ही रावणाची एक सेना आहे. जसं रावणाने सीतेला पळवलं तसं शिंदेंनी आमचा पक्ष चोरला, हे आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे. आता जर कायदेशीर बघायला गेला तर कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मांडलेले कायदेशीर मुद्दे कुठले, तर विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही. संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार केवळ विधिमंडळातील आमदारांचे बहुमत म्हणजेच संपूर्ण राजकीय पक्षावर मालकी होत नाही. दुसरा काय मुद्दा होता तर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने घाईघाईने पक्ष आणि चिन्ह देण्याचा निकाल का केला, हा चुकीचा नव्हता का. आता तिसरा काय होता
जर आमदार फुटीला कायदेशीर मान्यता दिली ठीक आहे. गेली तर लोकशाहीतील पक्षांतर पापाला प्रोत्साहन मिळण्यासारखं नाही का? तर आता मला सांगा, हा जो धनुष्यबाण आहे जर हा ठाकरेंना मिळत नसेल तर एका रावणाच्या हातात तो शोभून दिसेल का? अगदी हे याचं उत्तर लगोलग ठाकरे- घेऊन टाकूयात. शीतलताई म्हात्रे आपल्या सोबत आहेत. शीतलताई बोला. आता जर शिंदेना रावणही म्हणायला लागलेले आहेत. ते खरोखर जे काही म्हणतायत, जे शब्द वापरतायत, संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की आपण एक उपमुख्यमंत्र्यांच्या संदर्भात कशा पद्धतीने बोलतायत. पण हरकत नाही, त्यांची ती संस्कृती आहे आणि त्यांनी ते दाखवून दिले अनेक वेळेला की आम्ही कशा पद्धतीने कुठल्या खालच्या लेवलला जाऊन बोलू शकतो. एक लक्षात घ्या की ही जी धनुष्यबाण गोठवायची जी मागणी केली आहे ही फक्त दुर्दैवी नाही तर ही संतापजनक आहे. हा धनुष्यबाण माननीय हिंदू हृदय सम्राट आमच्या बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हा धनुष्यबाण आहे. एकेकाळी या धनुष्यबाणावर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण चालत होतं. हा धनुष्यबाण जर मला मिळत नसेल तर तो कुणालाही मिळू नये, ही जी काही दुटप्पी भूमिका या उबाठाने घेतलेली आहे ही खरोखर संतापजनक आहे. पण पण शीतलताई, त्यांचा जो तर्क आहे त्याच्यावर आपलं उत्तर काय आहे? ते म्हणतात की तुम्ही पक्ष चोरला, बाप चोरला, धनुष्यबाण चोरला, तुम्ही चोर आहात, तुम्ही रावण आहात. बघा, तुम्ही लक्षात घ्या की शिवसेना ही शिवसेनेचं जे मूळ मुद्दा होता हिंदुत्व आणि मराठी माणूस, जेव्हा तुम्ही या हिंदुत्वापासून आणि मराठी माणसांपासून दूर जाऊन ही शिवसेना जेव्हा काँग्रेसच्या वळचणीला नेऊन टाकलीत, त्याच्यानंतरच ही भूमिका घेतली की मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी ही शिवसेना ही शिवसैनिकाच्याच हातात पाहिजे. कारण आतापर्यंत ज्या पद्धतीने शिवसेने उबाठाची जी चालू आहे वाटचाल जी. ही बघता माननीय हिंदू हृदय सम्राटला स्वप्नातून शिवसेना ही नक्कीच नाहीये, हे आपण बघू शकता. त्याच्यामुळे हे संतापजनक आहे. एक मराठीत म्हण आहे, तुझा काही मला घाल कुत्र्या, तशी त्यांनी मागणी केलेली आहे. कारण यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला कुठल्याही पद्धतीने शिवसेनेचा हा पवित्र धनुष्यबाण मिळू शकत नाही. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी शेवटच्या दिवशी मला जाऊ नये म्हणून आम्ही प्रसादजी जी. प्रसादजी एक लक्षात घ्या. तुषारजी थोडं त्यांचा 30 सेकंदाचा वेळ उरलाय. वाक्य पूर्ण होऊ द्यात त्यांचं. जेव्हा यांच्या लक्षात आलं की आपल्याला हा धनुष्यबाण मिळू शकत नाही, तेव्हा शेवटच्या दिवशी त्यांनी ही मागणी केली की जर आम्हाला मिळत नसेल तर हा गोठवला जावा. किती दुर्दैवी मागणी. यावर पटकन तुषार किती रसाळ यांना दुर्दैवी बोलतं मागणी. करू आणि त्याच्यानंतर आपण अनंतराव कळसेंपर्यंत पोहोचणार आहोत. तुषारजी, जर समजा तुमचा पक्ष आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातला मराठी माणसाचा, हिंदुत्वाचा, त्याचबरोबर आता नव्या शब्दांमध्ये सेक्युलरिझमचा पुरस्कार करता असेल तर तुम्हाला परत एकदा धनुष्यबाण कशाला हवाय? तुमची मशाल पुरेशी आहे की? मग कुणाकडे का धनुष्यबाण असेना? असं तुम्हाला वाटतं? धनुष्यबाण एका चुकीच्या हातात नकोय. श्रीरामाचे शस्त्र आहे चुकीचा हात कोण तुम्ही नाही सर्वप्रथम ठरवणार आहे. ज्या न्यायालयाला लोकांनी- कळू दे की अहो, ज्या आतापर्यंत लोकांनी न्यायालयाने श्रीरामाचे आणि पैसे निवडणूक चोरले, आयोगाने हा धनुष्यबाण आम्हाला दिलेला आहे. आणि श्रीरामाच्या जनतेच्या मंदिरातले पैसे जनतेने चोरले, सुद्धा त्यांच्या तुम्ही न्यायालयात त्यांच्याबरोबर हा मांडीवर धनुष्यबाण मांडीवर माननीय शिंदे आणि साहेबांच्या हिंदुत्वाचा शिवसेनेकडून झेंडा दिलेला आहे. त्याच्यामुळे राम आणि रावण हे ठरवण्याचा तुम्ही काय प्रयत्न श्रीरामाच्या करू नये. मंदिरातले पैसे आता मला बोलू द्या. अहो, तुम्ही राम काय- आणि आम्ही रावण आम्ही कोण हे तुम्ही तुम्ही ठरवायचा आमच्याकडे- प्रयत्न करू नका. तुम्ही राम आमच्याकडे कोण जेव्हा आहे होता, हे जनतेने तेव्हा तुम्हाला तुमचं ते निवडणुकीमध्ये दांडा- दाखवून दिलेलं आहे. तुमचं सगळं आम्हाला लक्षात आहे अजून. तुम्ही आमच्याकडे जेव्हा होतात सुरुवातीला 1-2 आठवडे तुमचं सगळं ते दांडा बाकी काय काय शब्द वापरले ते आमच्या अजून लक्षात आहे. शीतलताई, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. अहो, ज्या लोकांनी श्रीरामाच्या मंदिरातलं पैसे चोरले, श्रीराम मंदिरात चोरी झाली, त्यांना मांडीला मला एकच आणि कळत नाही, चौदाला काय यांचा बोलत होते शिंदे फडफडाट साहेब? कशामुळे होतोय? चौदाला यांना शिंदे धनुष्यबाण साहेब- मिळणार नाहीये, त्यांना माहिती झाल्यानंतरचा हा आदराचा सुरू आहे का? तुम्ही का पहिल्या बाहेर दिवशी हा बोला. मुद्दा मांडला नाही? शीतलताई- का शेवटच्या दिवशी हा मुद्दा शीतलताई, मांडला? तुम्ही- कारण 4 दिवस मुद्दे मांडून सुद्धा शीतलताई, त्यांच्या चुकीचं लक्षात आता आलं म्हणजे की रावणाच्या हातात आपण कायद्याने धनुष्यबाण आपल्याला सोडून धनुष्यबाण दिसत हा नाही. मिळू शकत नाही. रावणाच्या हे जेव्हा हातात- तुमच्या लक्षात आलं रावणाच्या तुषारजी हातात- तुषारजी मुद्द्यांची पुनरावृत्ती ही वेळखाऊ असते. शीतलजी थोडंसं थांबा. एकदा तुषारजींना विचारतो. 30 सेकंदाचा वेळ देतो पटकन. अनंतराव कळसेंकडे जायला आपल्याला उशीर होतोय. मला तुषारजी एक सांगा, आत्ता तुम्ही जे काही तर्क देतात ते परत परत कृपया मांडू नका. आत्ता तुमच्याकडे मशाल आहे, मशाल घेऊन महाराष्ट्रात जा, धनुष्यबाणाला विसरून जा. कारण तसंही पाहायला गेलं तर धनुष्यबाण आता परत आला तर लोकांमध्ये कन्फ्युजन हेच राहणार ना की ठाकरेंना मत द्यायचं तर धनुष्यबाण दाबायचा का मशाल दाबायची? प्रसादजी, सर्वप्रथम धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला जे दिलं गेलं ते चुकीचं होतं. आता जे चुकीचं आहे ते मला कंटिन्यू वाटतं करणं आता तुम्ही कितपत योग्य त्याच्यावर आहे? सुद्धा टिप्पणी करा. आम्हाला- निवडणूक आयोगाने काय केलंय हो, आणि न्यायालयाने काय आता करायचं मला बोलायला द्या ना. अहो, निवडणूक आयोगाने तुम्ही सांगितलंय. कशाला न्यायालयात निवडणूक न्याय आयोगाने मागायला सांगितलंय. जाताय?
काय आहे जर अहो, तुमच्याकडून जर तुम्हीच ठरवलं असेल तर तुम्ही अहो, कशासाठी ठीक न्यायालयात आहे. जाताय? ताई, हे चुकीचं आहे. तुम्ही- बरोबर शीतलजी नाही. शीतलजी त्यांना बोलू द्या. तुम्हाला बराच वेळ झाला ते काय प्रयत्न करतायत त्यांचा मुद्दा मांडण्याचा. जी तुषारजी बोला पटकन. नवीन चिन्ह माझं एकच मत आहे, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे कोणाचं होतं? तर ठाकरे म्हणजे आमचं होतं स्वतःचं. हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वावर चालणाऱ्या शिवसेनेचं होतं. जी शिवसेना आता तुमच्याकडे राहिलेली नाही, जे हिंदुत्व तुमच्याकडे राहिलेलं नाही, जो मराठी माणूस तुमच्याकडे राहिलेला नाही, आनंदीजनचा फोटो आहे त्याच्यावरती तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. तुम्हाला मोदी आणि शहाचे फोटो असतात आता. तुमच्याकडे अधिकारच नाहीये. तुम्ही काँग्रेसच्या वरखेडीला जाऊन शिवसेना बांधली आहे. स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं जर माझी शिवसेना काँग्रेसमय झाली तर मी माझ्या शिवसेनेचा कुलूप लावेन, हे त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यामुळे तुम्ही आता सांगितलं का तुमची शिवसेना राहिलेली आहे? कुठे मराठी माणूस तुमच्याकडे, कुठे हिंदू तुमच्याकडे? काय बोलताय तुम्ही? तुमचा संबंध नाही शिवसेनेशी, तुम्ही तर काँग्रेसमय झालेले आहात. एक मिनिट मुद्दा भरकटायला लागलाय. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. या चर्चेला वेगळा वेळ, वेगळी वेळ, वेगळा दिवस निवडला जाईल. अनंतराव कळसेंपर्यंत पोहोचतो. अनंतराव, आवाज येतोय माझा? आता धन्यवाद. इथे अत्यंत महत्व जी अत्यंत आता इथे जो महत्त्वाचा चिन्हाचा विषय- वाद काढलाय उकरून, आणि ज्या पद्धतीनं कपिल सिब्बलांच्या मार्फत ठाकरेंनी न्यायालयात सांगितलं की त्यांना धनुष्यबाण मिळत नसेल तर तो शिंदेंनाही मिळता कामा नये. सर्वोच्च न्यायालयात अशा प्रकारचा मुद्दा मांडून हाती काही लागणार आहे का? नाही, हा काही वाद भारतीय संसदीय राजकारणाला नवीन नाहीये. जी आपल्याला आठवत असेल, कारण हा निवडणूक आयोगाला अधिकार आहे कोणतं चिन्ह, राष्ट्रीय पक्षाचे कोणते चिन्ह आहे, लोकल आपल्या राज्य लेवलच्या पक्षाचे कोणते चिन्ह द्यावे, जी हा संपूर्ण अधिकार आयोगाला आहे. आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याचा जे काही आहे आज मुद्दा, तो काही भारतीय संसदीय राजकारणाला नवीन नाहीये. आपल्याला काँग्रेसचं चिन्ह बैल हे आठवत असेल, पूर्वी बैल जोडी होती काँग्रेसकडे. 1952चं इलेक्शन काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखाली बैल जोडी या चिन्हावर लढवलं होतं. आणि 52, 57, 71 पर्यंत ते काँग्रेसकडे चिन्ह होतं. त्यानंतर इंदिरा गांधी, कामराज यांच्यात वाद झाले आणि त्यानंतर बैलजोडी चिन्ह हे गोठवलं गेलं, निवडणूक आयोगाने गोठवलं. जी आणि काँग्रेसला माझ्या माहितीप्रमाणे पंजाब मिळाला, इंदिरा गांधींना पंजाब मिळाला. जी आणि जनता पार्टीला 67, आपण 71चं इलेक्शन आठवा, गरिबी हटावचं इलेक्शन होतं, फार महत्वाचं इलेक्शन होतं. आणि इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने या परत सत्तेत आल्या होत्या. आणि जी जनता पार्टीला त्या काळात जे पक्ष होता त्यांना काहीतरी नांगरधारी शेतकरी मिळाला होता. जी ते अगदी सुद्धा एक तपशील आणखीन एक इंटरेस्टिंग सांगता येईल भारतातल्या राजकारणातला. अनंतराव, आपल्यालाही आठवत असेल अगदी सुरुवातीला गाय वासरू चिन्ह असायचं आणि गाय वासरू काँग्रेसला नका विसरू अशी त्यावेळेची घोषणा असायची. आत्ताच्या तर घडीला एक पटकन 71 नवा मुद्दा घेतो मी, आपल्यापर्यंतच येतोय अनंतराव. धनुष्यबाणाचं 71 चिन्ह ला गाय वासरू कोणी आलं. कुणाला द्यायचं हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार का निवडणूक आयोग ठरवणार? ने निवडणूक आयोगाला ते अधिकार आहे चिन्ह गोठवण्याचे आणि सर्वोच्च न्यायालय ते अधिकार आहे चिन्ह गोठवण्याचे. त्याच्यामुळे गाय वासरू म्हणा, पंजाब म्हणा, किंवा आता हे काँग्रेसला जे चिन्ह आहे काँग्रेसकडे पंजाब, ते सुद्धा असंच मिळालेलं आहे. जी त्यामुळे चिन्ह गोठवणं हा अधिकार निवडणूक आयोगाला आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आहे. त्यामुळे कुणालाच नको बाबा चिन्ह आणि नवीन चिन्ह आम्हाला द्यावं अशी ती मागणी न्यायालयात केली गेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये सांगोपांग सगळ्या बाबींचा विचार करून आर्ग्युमेंट वगैरे विचारात घेऊन हा जी निर्णय एक घेतील. एक तांत्रिक असं मुद्दा मला अजून एक घेऊयात दिसतं. या चर्चेमध्ये. आपण विश्लेषक या नात्यानं आहात आणि कायदेशीर बाबी समजावून देऊ पाहत आहात. चिन्ह देण्याच्यासाठी एखाद्या गटाला, एखाद्या पक्षाला जर स्थिर चिन्ह द्यायचं असेल तर निकष काय असतात आणि कोणत्या कारणानं चिन्ह सातत्यानं बदलत जातात? आपण मनसेबाबत हे पाहिलेलं आहे. मनसेला अनेक चिन्ह सुरुवातीच्या काळात मिळाली. आत्ता त्यांचं कुठं रेल्वे इंजिन स्थिर होताना दिसतंय. तर चिन्ह स्थिर कशी होतात, चिन्ह बदलली का जातात? नाही, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट आहे, त्यामध्ये निवडणूक आयोगाला चिन्ह कशी द्यावी आणि तो मान्यताप्राप्त पक्ष कसा व्हावा या संदर्भातले पॅरा 8 मध्ये संपूर्ण अधिकार आहे. त्याला एक काही पर्सेंटेज कोटा असं मतदान व्हावं लागतं. एकूण व्हॅलिड मताच्या 2% काहीतरी माझ्या माहिती, इफ आय एम करेक्ट, एवढं जी. मतदान जर त्यांना मिळालं तर त्यांना राज्य मान्यताप्राप्त, राष्ट्रीय मान्यताप्राप्त पक्ष असं त्याला दर्जा दिला जातो. जसं बीजेपी हा राष्ट्रीय मान्यताप्राप्त पक्ष आहे. किंवा प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे काही खासदार, काही पर्सेंटेज ते निवडून आले पाहिजे. जी जे जर क्रायटेरिया तो त्यांनी पूर्ण केला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट प्रमाणे, तर त्या क्रायटेरियाचा प्रमाणे निवडणूक आयोग मग राष्ट्रीय मान्यताप्राप्त पक्ष, राज्य मान्यताप्राप्त पक्ष अशी कॅटेगरी आहे. आणि त्या कॅटेगरी प्रमाणे
निवडणूक आयोग संपूर्ण निकषाचा वापर करून ठीक आहे. ते त्याला पक्ष मिळतं आणि ते चिन्ह मग त्यांच्यासाठी राखीव असतं. आता कमळ जे चिन्ह आहे ते जी इतर कोणीही घेऊ शकणार नाही. जसं काँग्रेसचं पंजा आहे ते इतर कोणीही घेऊ शकणार नाही. अशा प्रकारे ते क्रायटेरिया कायद्यामध्ये दिलेलं आहे. बिलकुल. चर्चेसाठी आता म्हणा आपण आपल्या सोबत असलेल्या राजकीय प्रवक्त्यांकडे वळतो आहोत. मला विचारायचं आहे पटकन शीतलताई आपल्याला, की धनुष्यबाण सोडल्याने तुमचं नुकसान होणार आहे का, किंवा तुम्हाला इतर कुठलं चिन्ह घेऊन पुढे जायला अडचणी आहेत का, समजा उद्या गोठवलं गेलं तर? धनुष्यबाण सोडण्याचा विषयच येत नाही प्रसादजी, कारण शिवसेना आणि धनुष्यबाण यांचं नातं हे अतूट आहे. हा धनुष्यबाणाला सन्मान देणार, धनुष्यबाण आमचा सन्मान आहे, आमचा मान आहे. आणि या धनुष्यबाणासाठी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अन्य लाखो करोडो शिवसैनिकांनी आपला घाम गाळलाय, आपलं रक्त गाळलंय. तुम्ही आजही मातोश्रीवर जाल तर माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या देवाऱ्यामध्ये तुम्हाला हा धनुष्यबाण दिसेल. पण या मग इथे जो धनुष्यबाण- तार्किक मुद्दा काढला जातो आणि आक्षेप घेतला जातो की शिंदेंनी धनुष्यबाणाचं पावित्र्य राखलं नाही. मला वाटतं पावित्र्य आम्हीच राखलं. उलट धनुष्यबाण तुम्ही काँग्रेसमध्ये नेऊन बांधला होता, तो आम्ही त्यांना घेऊन परत एकदा मराठी माणसाच्या मनात हा धनुष्यबाण रुजवायचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आम्ही त्यांना सन्मान दिलेला, आम्ही त्या धनुष्यबाणाला मान दिलाय आणि शिवसेना या 4 अक्षरांमुळेच आज आम्ही इथे आहोत याची आम्हाला संपूर्ण कल्पना, आणि ते अक्षर बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले आहेत. बरं. तुम्ही मध्ये या शिवसेनेला गुलाम आणि बटीक करून ठेवलं होतं, त्यांना आम्ही परत एकदा स्वतंत्र श्वास द्यायला गेलेला आहे. तुषारजी, त्याच्यामुळे आता आपल्याकडे वळतो. ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याच कार्यकाळामध्ये अजान स्पर्धा भरवली गेली होती, तुम्हाला आठवत असेल. आणि तुमचे एक सन्माननीय नेते आहेत दक्षिण मुंबईतले, त्यांनी असं म्हटलं होतं की अजान कानाला किती गोड लागते. हा जो अत्यंत 360 अंशातला बदल होता ना, त्यामुळे धनुष्यबाणाची पावित्र्यता आणि त्याची पतिव्रता सुद्धा टिकलेली होती का? प्रसादजी, आता कसं आहे माहितीये का, तुम्ही विषयाला सोडून दुसरीकडे चाललात. पण नाही याच्यावर नाही मी नाही तुम्हाला आपला चांगलं मगाशी उत्तर जो मुद्दा चालला होता ना ऐका ना. त्याच अनुषंगाने आहे. ऐका ना, हिंदुत्वाचा जी हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही बोलताय आणि त्यालाच पकडून त्यावेळेस मला सांगा, एकनाथ शिंदे हे वंदनीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात नव्हते वंदनीय उद्धव का? आणि ठाकरे जर ते तेव्हा हो वंदनीयच आहे. अहो तुमच्या एकनाथ शिंदे साहेबांना एबी अहो, फॉर्म आहे ना, आतापर्यंत आमच्या 6 वेळेला साहेबांनी दिला. शिवसेना फुटली आणि प्रत्येक अहो, वेळेचं कारण हे उद्धव अहो, ठाकरेच होते. हे कदाचित अहो, आपल्याला माहिती नसेल, अहो माहिती करून घ्या. आमचा एबी फॉर्म घेऊन आज तुमचा जो मुख्य नेता जो आहे तो आमचा एबी करून फॉर्म घ्या. घेऊन निवडून आलेला आहे. हो, आणि तुम्ही आता बोलू नका जास्त. तुम्ही काय काय बोलला होतात ना, ते टीव्हीवरती आणि युट्यूबवरती आहे. ते ठीक आहे. सांगायचं का तुषार तुम्हाला? रसाळ, परत एक कृपया मुद्दे काढू हा. नका. मी आपल्याला काय हा. विचारलं त्यांना- की अजान कानाला गोड मी लागू त्याच्यावर- लागल्यानंतर धनुष्यबाण हातात धरावा अहो. इतकी पावित्र्यता राहिली होती का ठाकरेंकडे? मला एकच सांगा, हिंदू म्हणजे भारतामध्ये फक्त हिंदूंनीच राहायचं असं कुठे लिहिलेलं आहे का? डेमोक्रेसी काय सांगते? डेमोक्रेसी काय सांगते? हा, भारतात हिंदूंनी राहायचं नाही तर हिंदूंनी राहायचं कुठं मग? अहो, तुम्ही आता ठाकरेंकडे याचं उत्तर असलं पाहिजे. तुषार रसाळ, कुठला मुद्दा काढताय तुम्ही? हिंदूंनी भारतात नाही राहायचं तर कुठे राहायचं? तुम्ही कसलं धनुष्यबाणाचं मी पावित्र्य काय ठेवलं? म्हणतो, फक्त हिंदूच राहतात का भारतात? भारतामध्ये फक्त हिंदूच राहतात का? म्हणजे काय? तुम्हाला त्रास आहे का भारतात हिंदू राहायला लागले तर? विसरलेले आहात. बाळासाहेबांनी दिलेले संस्कार तुम्ही विसरलेले. तुम्ही कशी अजिबात धनुष्यबाणाच्या त्रास गप्पा नाहीये. मारताय? उलट कशाला त्रास यांना पाहिजे तुम्हाला पाहिजे. धनुष्यबाण? हिंदू मंदिरातलं पैसे हे लोक चोरतायत. त्या प्रसादजी, धनुष्यबाणाला तुम्ही तुम्ही मला चुकीचं- त्या धनुष्यबाणाला तुम्ही जमिनीवर अहो, फेकलं, त्या प्रसादजी- धनुष्यबाणाला तुम्ही अपवित्र केलं. तुम्हाला कशाला धनुष्यबाण पाहिजे? फक्त अहो, बाळासाहेबांचे अहो, पुत्र पण म्हणून तुम्ही तुम्हाला तुम्ही धनुष्यबाण म्हणताय. पाहिजे. आम्ही अहो, 10 वेळेला सांगितलंय, आम्ही एक विचारांचे अदृश्य वारसदार शक्ती. आहोत. आम्ही तुमच्या कसल्या संपत्तीचे विचारांचे वारसदार वारसदार? नाही, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे हो, वारसदार कुठल्या आहोत. विचारांचे म्हणून आम्हाला हे वारसदार तुम्ही धनुष्यबाण पाहिजे, बाळासाहेबांच्या? त्याचं पावित्र्य हा, राखण्यासाठी. दुसऱ्यांचे पक्ष फोडायचे. अहो तुम्हाला एवढा बसण्या आणि एक लक्षात घ्या, लोकांच्या न्यायालयामध्ये सुद्धा हा धनुष्यबाण एकनाथ शिंदे अहो, साहेबांचं हे प्रत्येक निवडणुकीमध्ये अहो, लोकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. एक मिनिट तुषारजी, तुमचा एक मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे. तुमचा मुद्दा एक फार इंटरेस्टिंग आहे. हा. शीतल म्हात्रेंना त्याचं उत्तर मागावं लागेल. तुषारजी, तुमचाच मुद्दा घेऊन जातोय. शीतलताई, आता तुषार रसाळांनी एक फार मोजका आणि महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. तुम्ही स्वतःला कायम बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार म्हणताना, मग एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या कोणत्या विचारांचे वारसदार आहेत तेही सांगून टाका, असं आव्हान तुम्हाला तुषार रसाळ देत आहेत. बापरे, त्यांना जर हेही अजून कळत नसेल इतक्या वर्षानंतर सुद्धा, तर मलाच वाटतं हे खरोखर प्रवक्ते आहेत का पक्षाचे, हे जरा माहिती करून घ्या. एक लक्षात घ्या, आज हिंदुत्व जे तुम्ही सोडून दिलेलं होतं,
तुम्ही कुठे गेलेला आता? तुम्ही काँग्रेसच्या पायाशी गेलेले होतात. त्याच्यामुळे हिंदुत्वाचे तुम्ही सोडून दिलेलं, त्या हिंदुत्वाला सन्मान देण्याचं, मराठी माणसाला सन्मान देण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी केलं. तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला तुम्ही कुणाच्या मंडळावर जिंकून आलात हे लपलेलं नाहीये. त्याच्यामुळे आज मराठी माणूस एकच होती. माननीय शिंदे साहेबांच्या पाठी उभा आहे. आज तुम्ही विधानसभा घ्या, आज महानगरपालिका घ्या, ग्रामपंचायती घ्या, तुम्ही नगर परिषदा घ्या, छोट्यातली छोट्यातली ठीक आहे, एक मुद्दा पटकन घेतो. मला अनंतरावांनाही बोलतं करायचंय. आपल्या चर्चेत एक कायदे तज्ज्ञ आहेत, याचं भान ठेवा. राजकीय प्रवक्त्यांना एक नम्र विनंती, आपण कमी शब्दात मोजका मुद्दा मांडायला शिकलं पाहिजे. मला 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 एक मिनिट तुषार रसाळ आपल्याला थांबवतो. शीतल म्हात्रेंना पुढचा एक प्रश्न असेल माझा. शीतल म्हात्रे आणि तुषार रसाळ दोघांनी टप्प्याटप्प्याने 30 सेकंदात सांगावं, धनुष्यबाण गावागावात पोहोचण्याचं पुण्य कोणाला द्यायला हवं, कोणाचं कर्तृत्व आहे? आधी शीतलजी आपण बोलणार आहात 30 सेकंदात. कर्तृत्व आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारे, हिंदुत्वावर विश्वास ठेवणारे लाखो करोडो शिवसैनिक यांच्यामुळेच हा धनुष्यबाण गावागावात पोहोचला आणि त्याचा सन्मान ठेवण्याचं काम हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. ठीक आहे, नाहीतर तुषार हा रसाळ धनुष्यबाण आपल्यासाठीची 30 सेकंद आहेत. या धनुष्यबाणाला गावागावात घेऊन जाण्यासाठी शिवसेना प्रमुखांची मेहनत, शिवसैनिकांची निष्ठा कारणीभूत असेल तर उद्धव ठाकरेंच्या नावाने ते धनुष्यबाणाच्या ओळखीच्या योग्य काम होतंय का? म्हणजे कळाला नाही मला तुमचा प्रश्न. धनुष्यबाण हा उद्धव ठाकरेंच्याकडे आहे असं समजून तेवढं सक्षम काम होतंय का? 200% होत होतं, म्हणून तर एकनाथ शिंदे साहेब आमच्याकडे होते तेव्हा. जर आधी काम होत नसतं तर एकनाथ शिंदेनी सोडून 2000 जसं मगाशी मी बोललो की काँग्रेसमध्येच जाणार होते. काम होत होतं म्हणून तर होते एकनाथ शिंदे आमच्याकडे. ठीक आहे, आज ज्या पद्धतीने गेले 4 वर्ष एकनाथ शिंदे साहेब गावागावामध्ये जी. धनुष्यबाण आणि शिवसेना ही 4 अक्षरं घेऊन जात आहेत. मला वाटतं हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही काय गेले कित्येक वर्षात याची माहिती घ्या. याच्याबद्दल तुम्ही सांगण्याची गरज नाहीये. याच्याबद्दल तुम्ही सांगण्याची गरज आजही नाहीये. धनुष्यबाण हा देवाऱ्यात ठेवून आम्ही पुजतो. सोडला आजही माननीय मातोश्रीवर धनुष्यबाण हा माननीय दाखवा प्रमुखांच्या देवाऱ्यात आहे. जाऊन बघा जर तुम्ही आतापर्यंत बघितलं नसेल. आणि तोही धनुष्यबाण शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. हेही तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्ही पूर्ण नसता तो. ठीक आहे, तुषार रसाळ आणि शीतलताई थोडंसं थांबा. अनंतरावांना बोलतं करूयात. अनंतराव कळसे, 2026 मध्ये आपण चिन्हाची चर्चा करतो आहोत. चिन्हाची चर्चा करत असताना भारतीय जनमानसातला मतदार किती प्रगल्भ झाला हे लक्षात घ्यायला हवं. भारतीय मतदार सुशिक्षित सुद्धा झालेला आहे. त्याला खरंच चिन्हांची गरज आहे का? तो चिन्ह पाहून मतदान करतो का? आणि तो चिन्ह नसेल तर कसा मतदान करेल? आपण विश्लेषक म्हणून सांगा. आपल्यासाठी मी पूर्ण 90 सेकंद देतोय. अनंतराव कळसे, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलाय? हा सर, प्लीज रिपीट करा प्लीज. जी, मी असं म्हणालो, आपण 2026 मध्ये निवडणूक चिन्हाच्या विषयीची चर्चा करतोय, वादही ऐकतो आहोत. मतदार सुशिक्षित होत असताना चिन्हाच्या चर्चेची काही गरज आहे का? चिन्हाकडे पाहून मतदार करतो का? आणि तो मतदान जर चिन्हाकडे पाहून करत नसेल तर कोणत्या गोष्टीकडे पाहून करतो? नाही, यामध्ये कसं आहे की प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट ही एक अत्यंत महत्वाची सिस्टीम आहे. आणि इथे चिन्हाचा समावेश नसतो, कारण त्यांना प्रेफरन्सेस टाकायचे असतात. पण भारतीय जनमानसाचा विचार केल्यास किंवा भारतीय लोकसंख्येचा विचार केल्यास अजूनही आपल्याकडे शिक्षणाचं प्रमाण तसं फार कमी आहे असं मी म्हणणार नाही. पण ही कितपत आपल्या देशाला सुटेबल होईल ही सिस्टीम, कारण ग्रामीण भागात बरेचदा आता सोशल मीडियाचा प्रसार बराच वाढलाय. त्यामुळे चिन्ह नसेल तर आपली लोकशाहीमध्ये ही प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम अजूनही त्याचा अभ्यास चालू आहे. मला वाटत नाही ही सिस्टीम जी फॉरेन मध्ये आहे, युरोपियन कंट्रीज बऱ्याच याच्यामध्ये, हॉलंड, फिनलँड वगैरे या देशामध्ये आपण विधान परिषद राज्यसभेच्या इलेक्शनला ही सिस्टीम वापरतो. त्यामुळे ही सिस्टीम मला वाटत नाही सक्सेसफुल होईल, विशेष कारण ह्या संपूर्ण परिस्थितीचा विचार केला. त्यामुळे चिन्हाची अजूनही आवश्यकता आहे मला वाटतं. आणि चिन्ह बघून बरेचदा मतदान करतात. हे आपल्याला, आपण सर्व जाणकार आहात, राजकीय तज्ञ आहात, बिलकुल, असं मला एक माझं मत आहे. अगदी. अनंतराव, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात येतो आणि पटकन आता आपल्यासोबत असलेल्या राजकीय प्रवक्त्यांना एक संधी देतो. तुषार रसाळ, पहिला मुद्दा आपल्यासाठी आहे. शरद पवारांनी एक सल्ला उद्धव ठाकरेंना खूप पूर्वी दिला होता. ते असं म्हणाले होते की शरद पवारांनी म्हणजे त्यांनी स्वतःच्या आयुष्यात 5 चिन्हांवर निवडणुका लढलेल्या आहेत.
तेव्हा एका चिन्हाचा आग्रह धरू नये, तुम्हाला वाटतं पवारांचं ऐकावं ठाकरेंनी? नाही, आमचे जे साहेब आहेत, उद्धव साहेब आहेत, ते स्वतःच ऐकतील आणि पवारांनी जो काही सल्ला दिला असेल, शरद पवारजी पण ज्येष्ठ आहेत, त्यांनी जो काही सल्ला दिला असेल त्याच्यावरती विचार करतील. पण करताना जे मानताना ते स्वतःच्या मनाचं मानतील. आणि आज जे काय इथे चालू आहे, कसं आहे की तुम्हाला ठीक. जर काय निर्माण करायचं, तुमचा धमक आहे, तर ती स्वतः करायला पाहिजे होती तुम्ही. दुसऱ्यांचं जे काय आहे ते माझंच आहे हे असं दाखवून, आणि जे आम्ही जी मागणी केलेली आहे की हा गोठवावा, कारण की आम्हाला जर मिळत नसेल, कारण की आमचा मूळ जर मिळत नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे, चुकीच्या हातात तो राहिला नाही पाहिजे. आणि मगाशी आणि पहिले जे मी सांगितलं ते आत्ताही सांगतोय, धनुष्यबाण हा रावणाच्या हातात शोभून दिसत नाही. ठीक आहे शीतल मात्र या मुद्द्याला आता स्पर्श करू नका. सगळी चर्चा परत एकदा अर्धा तास तशीच पुढे जाईल. माझा प्रश्न आपल्यासाठी शीतलताई असा आहे, प्राप्त स्थितीमध्ये धनुष्यबाण तुमच्याकडे राहील असं तुम्हाला कशाच्या आधारावर वाटतं? बघा, आम्ही जेव्हा पक्ष जेव्हा माननीय शिंदे साहेब त्याचे मुख्य नेते झाले, त्यामुळे त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी या कायद्याच्या चौकटीत राहून आणि संपूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून आपण आणि संविधानाच्या चौकटीत राहून या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याची हिंमत ही फक्त शिंदे साहेबांमध्येच आहे. ही संपूर्ण महाराष्ट्राला पटलेली आहे. आज बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाला नाकारून तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केलेला आहे. तुम्ही हे दाखवून दिलेलं आहे की बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांच्या मुलामध्ये धमक नाहीये, हिंमत नाहीये, हे तुम्ही परत एकदा दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जनतेच्या न्यायालयात सुद्धा हा धनुष्यबाण हा शिंदे साहेबांच पुढे जाऊ शकतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांवर प्रेम करतो, जो हिंदुत्वावर प्रेम करतो, जो मराठी अस्मितेसाठी काम करतो, त्या शिवसैनिकांना याच्यात पहिला अधिकार आहे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब हा असाच एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे. म्हणून हा धनुष्यबाण माननीय शिंदे साहेबांकडेच राहिला पाहिजे. ठीक आहे. त्याचं पावित्र्य जपण्याचं काम हे फक्त शिंदे साहेबच करू शकतात. ठीक आहे, खूप खूप आभार आपल्या सर्व मान्यवरांचे. दोन राजकीय प्रवक्त्यांच्या सह विश्लेषक आणि अभ्यासक या नात्यानं अनंतराव कळसेही या चर्चेत सहभागी झाले होते, त्यांनाही धन्यवाद. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.